नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 1.7 अ हॅपी डे इन द पार्क हा घटक बघणार आहोत. अ हॅपी डे म्हणजे काय? हॅपी म्हणजे आनंदी आणि डे म्हणजे दिवस. कुठे? पार्कमध्ये. बघा, पार्कमध्ये गेल्यावर आपल्याला फार मजा येते आणि तो दिवस आनंदी होतो. पाठ सुरू करण्या अगोदर बघा, डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? काय? व्हॉट डू वी डू इन द पार्क. व्हॉट म्हणजे काय? आपण पार्कमध्ये काय करतो? काय करतो? तर आपण खेळतो आहे ना. वी प्ले इन द पार्क. त्यानंतर आपण झाडावर चढतो. वी क्लाइंब अ ट्री इन द पार्क. त्यानंतर आपण वाचतो. वी रीड इन द पार्क. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, व्हॉट थिंग्स डू वी सी इन द पार्क. आपण सी म्हणजे पाहतो. कोणत्या थिंग्स म्हणजे गोष्टी आपण पार्कमध्ये पाहतो? बघा, ट्री, बेंच, स्लाइड, पॉन्ड है ना, डक्स, ॲनिमल, फ्लावर्स, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पार्कमध्ये पाहतो. तिसरं, वाय डू वी व्हिजिट अ पार्क. वाय म्हणजे का? आपण पार्कला का व्हिजिट केलं पाहिजे, है ना. तर फॉर द फन म्हणजे मजेसाठी. त्यानंतर फॉर पास टाइम, टाइम पास करण्यासाठी. अँड टू बीइंग हॅप्पी म्हणजे आनंदी होण्यासाठी आपण पार्कला व्हिजिट केलं पाहिजे. चला तर आता धडा सुरू करूयात. अगोदर धडा वाचा आणि शेवटलो व्हिडिओ बघा. मी तुम्हाला हा स्वाध्याय सुद्धा याच व्हिडिओमध्ये सोडवून दाखवणार आहे. बघा, ऑब्झर्व द पिक्चर. हे पिक्चर ऑब्झर्व करा अँड डिस्कस इट विथ युअर फ्रेंड्स. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हे डिस्कस करा. ठीक आहे. आता आधी आपण काय करू? पाठ वाचन करूया. ठीक आहे. बघा, बी लेट्स रीड म्हणजे चला वाचूया. ठीक आहे. आता माझ्या सोबत सोबत वाचा. इट इज अ ब्राईट सन्नी डे. म्हणजे इट इज अ ब्राईट म्हणजे चमकदार, सनी डे म्हणजे मोकळा दिवस आहे. आभाळ कसं आहे? मोकळं. द चिल्ड्रन आर प्लेइंग हॅपीली इन द पार्क. बघा, हे पार्क, याच्या जागी पार्क शब्द घ्यायचा. चिल्ड्रन काय करायलेत? प्लेइंग म्हणजे खेळायलेत. कुठं? पार्कमध्ये. कसे खेळायलेत बरं? हॅपीली म्हणजे आनंदाने. रेखा इज सिटिंग ऑन अ बेंच. बघा, रेखा इज सिटिंग म्हणजे बसलेली आहे ऑन अ बेंच. अँड रीडिंग म्हणजे काय करत आहे? वाचत आहे. अ बुक. काय करत आहे? बुक वाचत आहे. अमर इज रायडिंग हिज बायसिकल. बघा, अमर इज रायडिंग हिज बायसिकल. मग रायडिंग म्हणजे काय? चालवणे. ऑन द पाथ. कुठं चालवत आहे? पाथ म्हणजे रस्त्यावर. पुढची ओळ बघा, विकास इज प्लेइंग विथ अ व्हाईट कॅट. विकास काय करायला? प्लेइंग म्हणजे खेळायला. कोणासोबत? विथ म्हणजे च्या सोबत. अ व्हाईट कॅट म्हणजे पांढऱ्या मांजरासोबत खेळायला. सीमा इज फीडिंग द डक्स नियर द पॉन्ड. सीमा काय करायली? फीडिंग म्हणजे खाऊ घालायली. कोणाला? डक्स. नियर म्हणजे जवळ. कशा जवळ? पॉन्डच्या जवळ. पॉन्ड म्हणजे छोटस तळ. पुढे बघा, मीरा इज क्लाइंबिंग. इथे लिहू वाटलंच तर बघा, मीरा इज क्लाइंबिंग द ट्री अँड स्माइलिंग. बघा, मीरा ट्री क्लाइंब म्हणजे चढायली आणि काय करायली? हसायली. आसिफ इज सिटिंग ऑन द ट्री. आसिफ काय करलाय? सिटिंग म्हणजे बसलेला आहे. मीरा, रेखा कुठे बसलेली आहे? बेंचवर. आसिफ कुठे बसलेला आहे? ऑन द ट्री, झाडावर. अँड पिकिंग मँगोज. आणि काय पिक करायला तो? मँगोज. जॉन इज फ्लाइंग अ कलरफुल काईट. जॉन काय करायला आहे? फ्लाइंग म्हणजे उडवायला आहे. काय उडवायला आहे? कलरफुल काईट इन द क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे ढग. बघा,
क्लाउड्स म्हणजे ढग, काईट म्हणजे पतंग. एव्हरीवन इज एन्जॉईंग, सगळेजण काय करायलेत, एन्जॉय करायलेत म्हणजे आनंद घ्यायलेत. द लवली डे टुगेदर, सगळेजण चांगला दिवस सोबत काय करत आहेत, आनंद घेत आहेत. अशा पद्धतीने हे घटक वाचन. आता तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायचा मागचा आणि वाचून घ्यायचं. आता आपण स्वाध्याय बघूयात. सी कंप्लीट अ शॉर्ट पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन लाईन्स. आता लाईन दिलेल्या आहेत आणि याच्या पुढं एक दोन लाईन लिहून आपल्याला काय करायचं, एक पोएम तयार करायची आहे. आता बघा, हॅपी ट्रीज हॅपी बर्ड्स. आता याच्या पुढे आपल्या दोन ओळी मनान लिहायच्या. कशा लिहायच्या, तर हॅपी बॉईज आणि हॅपी गर्ल्स, झाल्या दोन ओळी. बघा, हॅपी बॉईज हॅपी गर्ल्स. त्यानंतर द ट्रीज आर डान्सिंग, म्हणजे ट्री काय डान्स करायलेत. द सन इज शायनिंग, सन काय करायला, चमकायलाय. मग डक्स काय करायलेत, द डक्स आर ईटिंग, द डक्स आर ईटिंग. आणि काईट काय करायली, द काईट इज फ्लाइंग, द काईट इज फ्लाइंग. आलं लक्षात. असं यमक जुळणारे शब्द घ्यायचे आणि कविता तयार करायची. पुढे बघा, डी थिंक अँड पुट टिक, म्हणजे थिंक म्हणजे विचार करा आणि असं टिक करा. फॉर करेक्ट ॲक्शन, करेक्ट म्हणजे योग्य बरोबर, ॲक्शन म्हणजे कृती असेल तर टिक करायचं. यूज द डस्टबिन, डस्टबिन म्हणजे कचरा पेटी यूज करा, बरोबर आहे का, राईट. कट द ट्रीज, कट म्हणजे कापा, झाडे तोडा, बरोबर आहे का, झाडे तोडायला नाही, मग काही नाही करायचं. प्लग द फ्लावर्स, बागेत गेल्यावर फुलं तोडायला पाहिजे का, नाही. टेक केअर ऑफ प्लांट्स म्हणजे रोपांची काळजी घ्या, बरोबर. ब्रेक द ब्रांचेस, झाडाच्या ब्रांचेस म्हणजे फांद्या तोडायच्या का, नाही. कीप द पार्क क्लीन, पार्क कसं ठेवायचं, क्लीन, बरोबर. आलं लक्षात. पुढे बघा, ई ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे पिक्चर ऑब्झर्व करा. अँड राईट द रिलेटेड वर्ड्स इन द गिव्हन बॉक्सेस, या बॉक्सेसमध्ये रिलेटेड वर्ड, याच्याशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे, ठीक आहे. आता पहा, इथं पहिला शब्द लिहूत आपण ट्री, काय लिहूत, ट्री. त्यानंतर इथं लिहूत आपण क्लाउड्स म्हणजे ढग, क्लाउड्स. इथं लिहूत पॉन्ड म्हणजे तळ, पॉन्ड. इथे लिहूत बेंच, काय लिहूत, बेंच. आणि इथे लिहूत स्लाइड, काय लिहूत, स्लाइड. तर अशा पद्धतीने हा घटक आहे अ हॅपी डे इन द पार्क, आणि त्यावरील स्वाध्याय आपण पाहिला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.